नमस्कार. आपले जीए चॅनलमध्ये मी सुषमा फडके आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या काजळ माया या कथासंग्रहातील प्रदक्षिणा ही कथा मी आपल्यासमोर सादर करीत आहे. प्रदक्षिणा भाग 3 ऐकूया. तर बाहेर गेटापाशी कुणीतरी बोलत असल्याचा आवाज ऐकू आला. 4-5 खेडूत माणसं आत येण्याविषयी सीतारामशी हुज्जत घालत होती. शांताक्का लगबगीनं उठल्या आणि आतल्या खोलीत आल्या. आता बाहेरच्या कुणालाही भेटणं त्यांना नकोसं झालं होतं. ही माणसं आली की पुन्हा त्याच प्रकारची उजळणी व्हायची. दादासाहेबांच्या त्याग, त्यांनी भोगलेले कष्ट, अपार देशसेवा, कुणी चुकून देखील त्यांच्या पैशाच्या अभिलाषेचा उल्लेख करणार नाही. अचानक उधळलेल्या या विचाराने शांताक्का शर्मिंदा झाल्या. दादासाहेबांना जाऊन 15 दिवस झाले असतील नसतील तोच आपण त्यांच्यावरचा रंग खरवडायला निघालो. म्हणजे आपण 30 वर्षे मूकपणे केलेली तपश्चर्या फुकटच म्हणायची की काय? त्यांनी निश्चयानं स्वतःला सावरलं आणि त्या तिथल्या खुर्चीवर बसल्या. गेले 5-6 दिवस जान्हवी याच खोलीत राहत होती. आज ती जाणार होती. तिनं सामानाची बांधाबांध केली होती. तिला जायलाच पाहिजे होतं, नाहीतर तिचा दवाखाना खोळंबला असता. लहानपणी अगदी वेंधळी असणारी, वेणीची रिबीन नेहमी सोडून येणारी, एकच वाहन कुठेतरी हरवणारी जान्हवी नंतर शिकून सवरून डॉक्टरीण झाली. महिना 700-800 रुपये कमावू लागली. आणि आपण मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतचे बक्षीस मिळवलेल्या आपण 4 भिंतीच्या सांदरीत 30 वर्षे शेवाळ्यासारख्या जगत आलो. शांताक्कांना त्या विचाराने खिन्न वाटलं. परंतु जान्हवीच्या बॅगेकडे पाहताच त्यांना तशा परिस्थितीतही हसू आलं. तिनं बॅग भरली होती खरी, पण तिच्या 2 पातळांचे काठ फटीतून तसेच बाहेर लोंबत होते. शांताक्कांना वाटलं जान्हवी झाली असेल डॉक्टरीण. पूर्वीचा किरकोळ वेंधळेपणा आता कमीही झाला असेल, पण वेंधळेपणा गेला मात्र नाही. आणि तिच्यापासून तिला सावरीत हिंडायचे आपले काम देखील अद्याप संपलेलं नाही. शांताक्कांनी ते काठ बोटांनीच आत ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ते जमलं नाही. हे बघताच त्यांनी सहजपणे कुलूप ओढून पाहिलं. इथे देखील त्यांचा अंदाज अगदी खरा ठरला. कुलूप लावलं नसून नुसतं अडकवलेलं होतं. याची किल्ली देखील ती खात्रीनं हरवून बसलेली असणार, असं म्हणत शांताक्कांनी बॅग उघडली. होय, पातळ देखील कशी बशी आत कोंबलेली होती. ती व्यवस्थित घडी घालून ठेवावी म्हणून शांताक्कांनी ती वर उचलली. पण खाली बॅगेत लक्ष जाताच सर्पाचं वेटोळ पाहत असल्याप्रमाणे ते पाहतच राहिल्या. दादासाहेबांच्या खाजगी कपाटात नेहमी असलेली एक छोटी कातडी पिशवी तिथं होती. त्यांना वाटलं जान्हवी ही पिशवी का घेऊन जात आहे आणि आपल्याला सांगितल्याशिवाय. ती पिशवी उचलताना त्यांना संकोच वाटला खरा, पण जान्हवीनं देखील ती तशीच उचलली नव्हती का? शांताक्कांनी पिशवीची साखळी सरकवताच वरच्या बाजूला त्यांना जान्हवीचा फोटो दिसला. खूप वर्षांपूर्वी काढलेला. त्यातील जान्हवी केसात करडेपणा नसलेली, डोळ्यांखाली काळसर सुरकुत्या न पडलेली, काळ्या भोर डोळ्यांची, रेखीव हरिणीसारखी दिसणारी होती. लहानपणी शाळेत सगळ्या मुली शांताक्कांना विचारून भंडावून सोडील, ही तुझी सख्खी बहीण का गो? अगदी सख्खी. त्यानंतर त्या गप्प बसत खऱ्या, पण त्यांना आणखी काय काय म्हणायचे होते याची शांताक्कांना पूर्ण कल्पना असे. ती अशी देखणी, गोरीपान, मग तूच अशी कशी खेडवळ, काळसर, ओबडधोबड आहेस ग? तो फोटो पिवळसर पडला होता.
पण त्यावर तारीख होती बरीच जुनी, 25 वर्षांपूर्वीची. म्हणजे शांताक्कांचं लग्न झाल्यावर 5-6 वर्षांची. पिशवीत पुष्कळशी पत्र होती. बावरून त्यांनी त्यापैकी काही पत्रांवरून नजर फिरवली. बहुतेक पत्र जान्हवीकडून आलेली होती. पुन्हा काही निमित्ताने पुण्याला येण्याविषयीची, महाबळेश्वरला जागा घेतल्याची, आणखी थोडे पैसे पाठवण्याविषयीची. त्यात दादासाहेबांनी अर्धवट लिहून सोडलेली 2 पत्र होती. जानू, असे एकदा घडून जाते बघ आयुष्यात. आयुष्यात एका क्षणी माझा तोल गेला आणि आज आयुष्य पार बदलून गेलं. नाहीतर अगदी राजरोसपणेच तू माझ्या घरात आली असतीस. पण तिच्याशी लग्न करून मी क्षणाच्या चुकीसाठी जन्माचं प्रायश्चित्त घेतलं आहे. मला आयुष्यात निवासस्थान मिळालं, पण कधी म्हणून घर मिळालं नाही. पण तू जवळ असलीस की मात्र. शांताक्कांच्या डोक्यात एकदम स्फोट झाल्यासारखं झालं. त्यांचे हात एकदम थरथरू लागले. त्यांनी दात गच्च आवळून धरले आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मग बऱ्याच वेळानं त्यांच्या ध्यानात आलं की हातातला फोटो आणि कागद आपण चुरगळून टाकीत आहोत आणि आता आपल्याला हातपायच राहिलेले नाहीत. आहेत ते केवळ जळजळणारे डोळे. डोक्यात कुठेतरी चर्मवाद्यावर होत असल्याप्रमाणे वाटणारा ठस ठस आवाज. त्यांनी निर्जीव डोळे हलवून समोर निरखून पाहिले. समोर 2 सुबक स्वच्छ पावले होती. त्यावर फुलाफुलांचं तलम पातळ, सुखावलेला देह, लॉकेट. समोर जान्हवी उभी होती. शांताक्कांची दृष्टी तिच्या चेहऱ्यावर पडताच तिची हालचाल झाली आणि तिनं शांतपणे मागचा दरवाजा ढकलून लावून घेतला. म्हणजे तू पाळतीवर राहून माझी सारी पत्र पाहिलीस तर, पाय आपटीत जान्हवीनं म्हटलं. शांताक्कांच्या डोक्यात पुन्हा आवाज झाला. अंगात पुन्हा कंप झाला आणि हातातले कागद गळून पडले. पण अशा वेळी स्वतःला सावरण्याचा त्यांचा 30 वर्षांचा अनुभव त्यांचा आधार ठरला. नाही जानू, माझी सवय मला आड आली. लहानपणापासून तुझी व्यवस्था करीत मी तुझ्या मागोमाग हिंडले ना, तशीच ती पातळ आज सरकवायला मी इथे आले. त्या शिंगल्या स्वरात म्हणाल्या, त्यावेळी मला ही पिशवी दिसली. म्हणजे तुला सारं समजलं तर. पहाटेच्याच गाडीनं मी गेले असते तर सर्वच दृष्टीने बरं झालं असतं. पण आता त्याचं काय म्हणा, एकदा कधीतरी ते समजणारच होतं. ते आत्ताच समजून गेलं इतकंच, बेगुमानपणे जान्हवी म्हणाली. जानू, प्रत्यक्ष बहीण तू माझी. खरं म्हणजे तू मला आधार द्यायचास. असा विश्वासघात करताना माझी काहीच आठवण झाली नाही तुला. माझं शिक्षण थांबवून मी तुला कॉलेजात पाठवलं. तुझ्या आजारात हाडं झिजवली. तुला सोडून कधी चुरमुरेचा घास देखील खाल्ला नाही जानू मी. तुझ्या आठवणीत यातली एकही गोष्ट राहू नये. असलं भिकारडं आयुष्यच मी शेवटी जगत आले तर. वृद्ध आवाजात शांताक्का म्हणाल्या. विश्वासघाताच्या गोष्टी तू आता बोलतेस, पण तू माझा विश्वासघात केलास त्यावेळी हे नाही समजलं तुला. तू माझं आयुष्य तर निर्जीव, एकाकी आणि चोरटं करून टाकलंस. शिवाय त्यांचं आयुष्य देखील तू चिरडून टाकलंस. तुझा मी विश्वासघात केला? शांताक्कांनी थरथरत विचारलं. अगं, आईच्या मायेची जाणीव मी तुला कधी भासू दिली नाही जानू. पंटीभोवती पदर धरावा त्याप्रमाणे तुला वाढवून मी तुला उंबरठ्यावर उभं ठेवलं. काय बोलते काय आहेस तू जानू? मला सारं काही त्यांनी सांगितलंय. अक्का, मला तुझ्या या मानभावी लाघवीपणाचा आता अगदी वीट आलाय. तुझ्या शाळेच्या समारंभाला ते आले
तेव्हा तूच त्यांना राहण्याचा आग्रह केलास, तूच आपण होऊन त्यांच्या तैनातीला राहिलीस. त्या दिवशी नवजरीचं पातळ काय, केसात फुलं काय, चांदण्यात त्यांना कपिलेश्वराचं तीर्थ दाखवायच्या निमित्ताने तू त्यांना जाळ्यात पकडलंस. त्याआधी माझी त्यांच्याशी पुण्याला ओळख झाली होती. माझं त्यांच्याशी लग्न ठरलं होतं हे तुला माहित नव्हतं? शपथ, आईची शपथ, मला या क्षणापर्यंत यातला एकही शब्द माहित नव्हता. आसुडाचे अदृश्य प्रहार होत असल्याप्रमाणे कोपऱ्यात सरकत शांताक्का म्हणाल्या, जरीचं पातळ, केसात फुलं, म्हणजे मी कधी फुलं घालूच नये, चांगलं कपडे घालून चांगलं जरीचं पातळ कधी नेसूच नये होय जानू. माझं ते एकुलतं एक जरीचं पातळ, शाळेतलं माझं ते पहिलं वर्ष, पहिला समारंभ, मी ते पातळ नेसले, यात नाचरेपणा कसला? तुझ्या शब्दामुळे त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं म्हणून नंतर तुला काही वाटायला नको म्हणून मी स्वतः त्यांच्या व्यवस्थेसाठी धडपडले. जानू, यात जाळं कसलं आणि काय? पण शांताक्कांचे शब्द एकदम संपले आणि त्या मोठ्या डोळ्यांनी पाहतच राहिल्या. दादासाहेबांनीच फार आग्रह केला तेव्हा त्या नाखुशीनेच कपिलेश्वराच्या तीर्थाकडे निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत आबाजी आहेत म्हणताच त्यांना त्यातल्या त्यात आधार वाटला. पण थंडी बोचरी होती म्हणून त्यांची शाल आणण्यासाठी आबाजी घरी परतले. तेव्हा दादासाहेबांनी शांताक्कांवर झडप घातली आणि गुदमरलेल्या शांताक्का असहाय्य होऊन गेल्या. तो जवळजवळ बलात्कारच होता. पण नंतर काळ्या मण्यांनी त्यांना आधारासाठी बोहले दिलं, इतकंच. नाचरेपणा, जाळं, अगं हे सगळं त्यांनी आपल्या तोंडून तुला प्रत्यक्ष सांगितलं? त्यांनी मध्येच दचकून जान्हवीला विचारलं. त्यांनी माझ्यापासून काहीच लपवलं नाही. तसं त्यांना अडचणीत पकडून तू त्यांना लग्न करायला भाग पाडलंस आणि या 30 वर्षात तू त्यांच्या आयुष्याला दिलंस काय? तर शून्य. गळ्यात जातं अडकवल्याप्रमाणे त्यांनी तुला सहन केलं, इतकंच. मी असते तर त्यांच्या आयुष्याचं सोनं होऊन गेलं असतं. आता त्यांचं कर्तृत्व एवढं झालं याचं कारण तरी आसऱ्याला माझं घर होतं म्हणून. तसं त्यांचं मन फार मोठं होतं. निव्वळ शब्दासाठी ते लग्नाला तयार झाले. तू गरोदर होतीस म्हणून काय झालं? त्यांच्यावर काही लग्नाची सक्ती नव्हती. शिवाय कोणास ठाऊक ते मूल त्यांचं नसेल देखील. शांताक्कांच्या जीर्ण अंगावरची ग्लानी कातीप्रमाणे गळाली आणि डोक्यात तीव्र स्वच्छ झाले. ताणलेली तार एकदम सोडल्याप्रमाणे त्या उभ्या राहिला आणि त्यांनी जान्हवीच्या गालावर काडकन प्रहार केला. जानू, तोंड आवरून बोल. आणि आता माझ्या घरात तुम्हाला क्षणभर देखील नको आहेस. मला तू समोर नको आहेस, त्या शांतपणे म्हणाल्या आणि त्यांनी दार उघडून धरलं. श्रोते हो, भाग 3 इथेच थांबते. काजळमाया कथासंग्रहातील प्रदक्षिणा ही कथा मी सादर करते आहे. ही कथा आपल्याला आवडली तर आपण लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.